श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. आज आहे आषाढी एकादश. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. तर आज एकादशीमुळे सगळे काही धावपळच आहे. कधी पण धावपळच असते कारण की कामच असं असतं की धावपळच होतं. तर आज सकाळी मला जायचं होतं. आमच्या इथं आनंद स्वामीची यात्रा असते. 7 दिवस सप्ताह असतो आणि पंढरपूरच मानलं जातं. तर मला सकाळी जायचं होतं, पण हे म्हटले की झोप होत नाही माझी. सकाळी 4:00ला जावं लागतं तेव्हा दर्शन होतं. तर आता मग आम्ही 3-4ला जाणार आहे. आता सगळं काही घरचं आवरून घेतलंय, पूजा वगैरे. आता फराळाचं तरी पण बाकीच आहे. सकाळी मुलांना करून दिलं एकदा. डबल आम्हाला करायचंय. परत मुलं आली की मुलांना पण करावंच लागतं कारण की एकादस असती आणि नुसतं दिवसभर चालूच राहतं तोंड सगळ्यांचंच. मी आता पूजा हे करून घेतली. त्यामध्ये थोडीशी माझी तब्येत पण ठीक नाहीये, तर थोडंसं मला दवाखान्यात पण जाऊन यायचंय. तर हे करत ना कसा वेळ जातो ना तर कळतच नाही. कपडे बरंच काही काम बाकी आहे. तर आता मी फराळामध्ये बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर कालच मी नैवेद्याचे वडे पण तळून ठेवल्या, की आपल्याला सारखं भूक लागते, त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात म्हणून तुम्हाला दाखवते. आता आषाढी एकादस म्हटलं की सगळ्यांनाच उपवास राहतो आणि मग सगळ्यांनाच फराळाचं करावं लागतं. तरी तसं पण उपवास नसला तरी पण मुलांचं खाणं चालतंच. आणि ह्यांना पण खूप उसळ आवडते. आणि आता घरात उपवास मी जास्त काही धरणं पहिले खूप धरायची. पण आता तब्येत सारखं ठीक नसल्यामुळे आणि उपवास धरले की खूप मला गळून गेल्यासारखं होतं, अशक्तपणा आल्यासारखं. त्यामुळे उपवास सोडून दिले. डॉक्टरांनी पण धरायला नाही सांगितले. म्हणून मी आता उपवास कमी केले. असे जे मोठे येतात तेच धरते. तर आषाढी एकादशी म्हटलं की छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच असते. आता सगळ्यांना भूक लागली. सकाळी काही खाल्लं नव्हतं तरी पण मुलांना उसळ, त्यांना उसळ आणि आम्हाला. तर मुलांचं सकाळी चाललं होतं की वडे बनव. मी एवढ्या घाईघाईत काही होत नाही, म्हणून मी आता दुपारी वडे बनवणार आहे. तर पूजा करून घेतली, तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली. तर आपलं पंढरपूरला तर काही जाणं होत नाही, पण घरच्या घरी अशी काही पूजा केली तुम्हाला दाखवते. मनात भाव पाहिजे, देव काही कुठे पण भेटतो मनात भाव असेल तर. तसंही मला पूजा करायला खूप आवडतं कारण की हे सवय ना माझ्या आईपासूनच लागली. आईला पण पूजा करण्याची खूप आवड आहे. देवदेव करण्याची पण खूप आवड आहे. तर हे आईचे संस्कार आम्हाला लागले. आई पण खूप देवदेव करत होती आणि म्हणजे करतेच. पंढरपूरच्या वारीला जायला तिला खूप आवडतं. तर 3 वेळेस गेली. तर आता काही जाणं होत नाही तिला. आता सगळे घरातले अडचणीमुळं आणि जसं वय होईल तसं वय होत नाही जाणं. माझी पण खूप इच्छा आहे कधीतरी असं वारीमध्ये जाणं. तर कधी ना कधीतरी मी पण नक्कीच जाईन. जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा नक्कीच जाईन वारीला. आपली पण इच्छा पाहिजे आणि पांडुरंगाची पण इच्छा पाहिजे. तर पांडुरंगाची इच्छा असेल तर कधी ना कधी नक्कीच बोलवेल आणि मीही नक्कीच जाईन. तर चला तुम्हाला पूजा कशी केली तर ते पण दाखवते. नंतर साबुदाण्याचे वडे हे कसे केले ते पण दाखवते. सॉरी कसे करायचे ते दाखवते. तर मला पूजा करायची खूप आवड आहे. आणि कोणताही सण आला ना, माझी पूजा करणं असं पद्धतशीर राहतं आणि मला असं म्हणजे स्वच्छ, टापटीप आणि असं प्रसन्न वाटलं पाहिजे असं पूजा करावी वाटते. तर कोणता पण सण असला नाहीतर अशी पूजा असली, की मी अशी पूजा करत असते. आणि ही सवय ना माझ्या आईकडून लागली. माझ्या आईला पण खूप आवड आहे देवाची आणि पूजा करण्याची पण. तिची सवय मला लागली. आणि हे विठ्ठल रुक्माईला कपडे पण तिने शिवलेले. बाकीचे मी शिवते, पण विठ्ठल रुक्माईला ना ती शिवून देते मला. तर किती छान शिवलेत आईनं. आणि ही झाली पूजा. सकाळी लवकर केली आणि मग नंतर मी साबुदाण्याचे वडे करणार आहे. तर त्याच्यासाठी रात्रीच मी साबुदाणा चांगला भिजू घातला होता. जास्त पाणी घालून आणि बटाटा किसून घेतला, मिरची मिक्सरमध्ये काढून घेतली, शेंगदाणे गरम करून बारीक करून घेतले आणि मग हे सगळं साहित्य काढून घेतलं. तोपर्यंत इकडे दहीला फोडणी दिली मी तडका. मिरचीचे काप केले आणि तुकडे तेलात टाकले आणि दही टाकून दिलं आणि त्यात थोडंसं शेंगदाण्याचं पीठ टाकलं आणि इकडे मस्त गरमागरम वडे सगळ्यांनी पहिले देवाला नैवेद्य दाखवला. मग मुलांना भूक लागली होती आणि म्हटलं थांब मी पहिले देवाला नैवेद्य दाखवते आणि मग नंतर मुलांनी खाल्ले.
नंतर आत्या-मामाचं झालं आणि नंतर आमच्या दोघांचं. हे असं आमचं नेहमीचंच चालतं आणि मग हे पटपट आवरून घेतलं. सगळं काही घरचं आवरलं आणि मग नंतर मला आज दिंडीत जायचं होतं, पण दिंडीत काही जाणं झालं नाही. माझी तब्येत ठीक नव्हती. नेमकीच मी हॉस्पिटलला जाऊन आले होते. माझ्या थोडं छातीत चमका पण निघत होत्या आणि खूप थकवा आल्यासारखा होत होता. तर त्यामुळे मी ना हॉस्पिटलमधून आले लगेच इकडं मैत्रिणी तयार झाल्या, की चला आपल्याला जायचंय. तर मग तसंच आले की लगेच निघले इकडं. तर यांचं सगळं आवरलं होतं आणि मी पण तसंच निघले मग. तर मग पहिले आमचं हे इथं अमृतेश्वर मंदिर म्हणून महादेवाचं मंदिर आहे. तर पूर्ण तिथं देव आहे. तर पहिले आम्ही मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेतलं, महादेवाचं घेतलं आणि नंतर हे स्वामीचं एक आहे आणि विठ्ठल रुक्माईचं वरती घेतलं. आता इथे पण सगळे देव आहेत. इथं महालक्ष्मी, अं, राम, सीता, रेणुका माता आणि कोणती सगळ्या देव्याच इथं. तुळजापूरचे आणि हे असे देव गणपती, महालक्ष्मी, इकडे तुकाराम, सावतामाळी आणि ते बरेच काही समाधी आहेत. तर इथे एक उंबराचं झाड आहे. तर त्या उंबराच्या झाडाला औदुंबराचं वृक्ष असं म्हणतात. तर तिथं पण आम्ही मग प्रदक्षिणा घातल्या आणि हे यात्रेच्या जवळच मंदिर आहे. अमृतेश्वर मंदिर, आनंदस्वामी मंदिर जवळ-जवळच मंदिर आहे. तर मग तिथं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आनंद स्वामीच्या दर्शनाला. तर पहा कशी यात्रा भरली, किती छान आणि मस्त वाटते. पण खूप गर्दी होती. गर्दी असल्यामुळे काही काही ठिकाणी व्हिडिओ घेतले नाहीत मी. मुलांचं खूप चाललं होतं कधी जायचं कधी जायचं. तर ही यात्रा ना दरवर्षी भरते आषाढी एकादशीला. तर 7 दिवस सप्ताह असतो. सप्त्याला काही आमचं जाणं होत नाही ना, आज शेवटचा दिवस असतो. तर आज स्वामींची पालखी निघते तर आणि दिंडी पण निघते सकाळीच. तर मला दिंडी जायचं होतं. सकाळी 4ला दर्शनाला जायचं होतं, पण हे म्हटले नको झोप होत नाही म्हणून यांनी काही नेलं नाही. तर हे आहे बघा मंदिर. तर सकाळी 4 वाजल्यापासून इथे दर्शने चालू होतात. तसं तर लवकरच होतात. मी सांगते तर पूर्ण मंदिर ना हे सागवनी आहे आणि याला ना बाल पंढरपूर असे म्हणतात. तर 275 वर्षाचा हा वर्षाची परंपरा आहे. तर लोक पंढरपूरला नाही जाणं झालं तर इथं दर्शनाला येतात. तर म्हणतात की म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखे आनंद स्वामीचं. तर मंदिर पहा किती सुंदर आहे. पूर्ण सागवणी आणि माळवदा टाईप आहे. बाहेरून छोटंसं वाटतं आणि आतमध्ये खूप मोठं आहे आणि 3-4 मजली असं मंदिर आहे. तर खूप जुनं मंदिर आहे, पण आणखीन एक किडा देखील लागला नाही कुठेच. तर एवढं छान मंदिर आहे. तर आज स्वामींच्या समाधीचं दर्शन आहे, कारण की स्वामींची मूर्ती आज पालखीत बसून पूर्ण जालन्यामध्ये दिंडी काढलेली आहे. तर दिंडीत जायची खूप इच्छा होती, पण काही जाणं झालं नाही. आणि मग नंतर आम्ही मस्त यात्रेत फिरलोत आणि काही काही खरेदी केली आणि मग इकडं मुलांचं चाललं होतं आम्हाला रात पाळण्यात बसायचं. तर बऱ्याच ठिकाणी काही गेले नाही. आणखीन खूप मोठी यात्रा आहे. पण 4 साईडला आहेत म्हणजे 2-3 साईडला रोड असे तशी यात्रा आहे. तिकडे काही आम्ही गेलोच नाही जास्त आणि मग इकडे मुलांना खेळायला आवडत होतं. तर मग इकडेच आलो. तर मुलांना ब्रेक डान्स खेळायचा होता तर त्यांना त्याच्यात बसवलं आणि मग आम्हाला पण मला पण खूप इच्छा होती ह्याच्यात बसण्याची, पण काही बसले नाही. तब्येत ठीक नव्हती म्हणून म्हटलं नको चक्रा येताना पहिलेच उपवास आणि मग नंतर आम्ही तसं तरी पण मला आवडते बसायला. रात पाळण्यात बसलेच तरी पण. प्रत्येक ह्याच्यात बसू वाटतं, पण मग तिकीट पण खूप असतं ह्याला आणि मुलांना पण सगळ्यांचंच झालं पाहिजे म्हणून एका ह्याच्यात मी बसले आणि मुलांना 2-3 ह्याच्यात बसवलं. तर वरतून पहा किती सुंदर आणि गर्दी किती दिसायला लागली. किती छान दिसायले वरतून. हां, आमच्या दोघांचा पण एन्जॉय झाला आणि यांना काही यायला वेळ नसतो. तर हे रात्री मग नंतर गेले आणि दर्शन करून आले. तर खूप लांबून-लांबून लोक येतात ह्या यात्रेला. तसेही मला 7 दिवस जवळचं, पण काही जाणंच होत नाही आणि आमच्या घरापासून 4 ते 4 किलोमीटर अंतरावर असेल. लांब असल्यामुळे काही जाणं होत नाही. तर मी काय-काय खरेदी केली. तर आमच्या इकडे ना जास्त यात्रेमध्ये ह्या लाकडाच्याच वस्तू भेटतात. तर मी 2 पाट आणले आणि महालक्ष्मी पुढे ठेवायला काहीतरी सामान आणले. तर ही बॅट कपडे धुण्यासाठी आणली.
आणि ही बैलगाडी आणली महालक्ष्मीपुढे ठेवायला. ही कॉट आणलाय महालक्ष्मीपुढे ठेवायला. तर बरेच काही अशा लाकडाच्याच वस्तू भेटतात आणि एक छोटा पाट आणलाय असं गणपती काही ठेवायला, बसवायला. एक छोटं पोळपाट बेलन आणले. तर अशा लाकडाच्या वस्तू एवढ्या भेटत नाहीत आमच्या इथे, तर काही पण खरेदी करूच वाटतं, पण त्याला पैसे लागतात. तर तुम्हाला कशी वाटली यात्रा नक्कीच सांगा. बाय.